अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं देशव्यापी रामरक्षा महाआरती आंदोलन पुकारलंय। आज कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील मारुती मंदिर इथं शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं रामरक्षा महाआरती करण्यात आली। अयोध्येतील श्रीराम मंदिर देवस्थानच्या दानपेटीची मोठी लूट झाली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या तपासकामी SITची स्थापना केली आहे। तर देशातील विरोधी पक्षांनी भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं रामरक्षा महाआरती करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्याचा राजकीय कार्यक्रम हाती घेतलाय। आज हे आंदोलन कोल्हापूर शहरात झालं। राजारामपुरीतील मारुती मंदिरात झालेल्या या आंदोलनात राम मंदिराच्या भ्रष्टाचारांचं पितळ उघडं पडू दे, राम भक्तांना न्याय मिळू दे असं साकडं कार्यकर्त्यांनी घातलं। ठाकरे गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, स्मिता सावंत, राजू यादव, विनोद खोत, रीमा देशपांडे, सुनील मोदी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।